काम केलं नाही. आता आमची शेवटचीच म्हणलं तरी चाला माझा इच्छा आहे. देशमुख कुटुंब जर मुख्यमंत्री तुम्हाला स्वतः भेटून हताश होणार असलं तर तुम्ही अयशस्वी झाला पाहिजे. तुम्हाला भेटून त्या कुटुंबात जो धीर यायला पाहिजे होता तो धीर नाही. तुम्हाला भेटल्याच्या नंतर त्या कुटुंबात एक असा धीर यायला पाहिजे होता की ती वैष्णवी असो किंवा धनंजय असो, त्या वैष्णवीत वाटायला पाहिजे तर माझ्या बापाला 100% न्याय मिळणार. त्या लेकीनं छातीत ठोकून सांगायला पाहिजे होतं या मुख्यमंत्र्याच्या शब्दावर. हे काम सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित असतं. तुमचं सरकार किंवा खंडारी बोल चालवतोय ते काय, या पद्धतीनं तुम्ही वागायला लागला, त्याला तुम्ही सांभाळायला लागला, त्याला वाचवायला लागला देशोधन मधून. हे असले मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ऍक्शन घेऊन कधी घालून त्यांच्यावरती सगळे मोक्यासह देशोधन सगळे लागू केले पाहिजे. त्याला म्हणते राज्यात शांतता ठेवणं, राज्याला न्यायाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणं, याला मुख्यमंत्री म्हणलं जातं. लोक टाळो बोलतात न्यायासाठी. परभणीचं प्रकरण टाळो बोलतात न्यायासाठी आणि तुम्ही रात्र काढिता. तुम्ही हसण्यावर नका मुख्यमंत्री असून सरकार असून कोणती मार्गाने गाजवायला लागले मुख्यमंत्री. एक तुमच्या राज्यातल्या आदर्श सरपंचाचा खून झाला मोठा आणि लाजा नसल्यासारखं तुम्ही डबल गेम खेळायला लागलात की काय, अशी शंका येते आम्हाला. आता एकीकडून तुमच्या सरकारमध्ये असणाऱ्यांना सांगायचं हो मी कुटुंबाशी गोड बोलतो, तपास चालू आहे म्हणायचं, आणि एकीकडून ते आरोपी पण सोडून द्यायचे, आणि दुसरीकडून कुटुंबाला सांगायचं की तपासात तो आढळून नाही आला. मुख्यमंत्री आढळून नाही आला नाही, जर या कुटुंबातला काही कुणाला झालं, जर आरोपी सुटला ना, धनंजय मुंडेची टोळी जगणं मुश्किल करू आणि जगणं मुश्किल त्याचं. तुम्हाला सोपं जाऊ द्या म्हणण्यात मुख्यमंत्री आहे. राज्यात त्यांच्यात बंद पडून टाकी. तुम्ही आमचा संयम सुटून देऊ नका. एक एवढ्यात त्या पुढे काय नेऊन ठेवल्यात या कायद्याशी खून करून गेले, तिथे विरोधी काय नेऊन दिल्यात म्हणून कळा त्या. मुख्यमंत्री परत तुम्हाला बोलल्यावर राग येईल. वाघानं मी तिथं फोन करून धनंजय देशमुखांना धमकी द्यायला पोलीस स्टेशन मध्ये गेला. तेच घेतो रागाचा काय घेऊन द्यावा, तिथल्या PSI ठेवून घेतल्या जाऊन. यायला PSI कसा जात पाहिजे माकडा, तुला कसा जात पाहिजे, तू मता नाही जातीवादी नाही, तुला कसा जात पाहिजे. भेट दिल्यापेक्षा थोडी काही लागू आहे ना. पोलीस स्टेशन मध्ये कसं काय बसले धनंजय मुंडेची गुंड पगार टोळी वाढीची कसं काय बसली पोलीस स्टेशनला जाऊन, कसं काय बसली. जमावबंदी आहे ना, त्याच्यावर गुन्हे कसं दाखल झाले, गुन्हे दाखल कसं झाले त्यांच्यावर, ते कसं काय पोलीस स्टेशन काय काय बोलतं फडणवीस बोलत राज्य चालवतात, कोणतं राज्य चालवतात. आणि हे तिथं रगा नेऊन द्यायला लागले. त्या रगा घेतलेलं सुद्धा मी म्हणलं त्यांना मागते जरा दिलं तर चांगलं होईल. ते फुटेज कोणत्या दुकानातून घेतले, कोणत्या पोलीस स्टेशन नेले, PSI ठेवून घेतल्या. म्हणजे हे आरोपी सुद्धा त्यांचा माणूस अशा ठिकाणी निवड होते का काय, काय दिशा चालली फडणवीस साहेब, काय सरकारमध्ये मंत्री सगळे का. आपल्याकडे एकच रोल आहे तेवढा, बाकीचं काय. याच्यातला एक आरोपी सुटला देशमुख कोणावर काही झालं त्यांचं जगणं मुश्किल करणार. आपल्याकडे एकच रोल, कारण मी काय सरकार नाही, माझ्याकडे काय दुसरं काय नाही, माझा समाज आणि आम्ही न्याय घेणार. फडणवीसांना